ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राज्यभर सुरू असलेल्या गोहत्या बंदीच्या मागणीला प्रतिसाद देत शेवगाव शहर आणि तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी हजर होते। निवेदनामध्ये गोमाता ही भारतीय संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचं नमूद करण्यात आलं। राज्य शासनानं गो संरक्षण आणि गो संवर्धनासाठी अधिक कठोर कायदे लागू करावेत आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसेच शेवगाव शहरामधील काही भागांमध्ये विशेषतः हिंदू मंदिरांच्या शेजारी सुरू असलेले कत्तलखाने, मटण दुकाने आणि चिकन शॉप्स याबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आला आहे। संबंधित आस्थापने शासकीय नियम, परवाना, अटी, स्वच्छता निकष आणि आरोग्य विषयक नियमांचे पालन करत नसल्याचा आरोप निवेदनामधून करण्यात आला। तर या व्यवसायांची तात्काळ तपासणी करून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी। तसेच भविष्यात सर्व संबंधित व्यावसायिकांनी शासकीय परवानग्या, स्वच्छता आणि आरोग्य नियमांचे काटेकोरपणे पालन करावं हे बंधनकारक असणार आहे अशी मागणी करण्यात आली आहे। सार्वजनिक आरोग्य, धार्मिक भावना आणि शहरामधील कायदा सुव्यवस्था लक्षात घेता प्रशासनानं या निवेदनाची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता। जय श्रीराम। आज 27 तारखेला भारतभर जे निवेदन देण्यात येणार आहे 5,500 तहसीलमध्ये, त्यामध्ये मेन मुद्दा गोहत्या जी मोठ्या प्रमाणात भारतात होती ती बंद झाली पाहिजे। माननीय पंतप्रधानांना सर्वांनी निवेदनाद्वारे 5,500 तहसीलमध्ये निवेदनाद्वारे मागणी केली आहे। त्याच वतीने आम्ही सकल हिंदू समाज शेवगाव शहर व तालुक्याच्या वतीने इथं कमीत कमी हजारांच्या संख्येने आम्ही पण सह्या घेऊन हा कायदा लवकरात लवकर यासाठी आम्ही पण निवेदन दिलेले आहे। तसेच शेवगाव शहरातील ग्रामदैवत शेजारी जे कत्तलखाने ते पण प्रशासनाने लवकरात लवकर बंद करण्यात यावे आणि त्यानंतर शेवगाव शहरात भरपूर ठिकाणी मंदिराशेजारी अनधिकृत मटण असं, चिकन असं जे दुकाने ते पण प्रशासनाने लवकरात लवकर बंद करावी सकल हिंदू समाज शेवगाव शहर व तालुक्याच्या वतीने मागणी केली आहे। जय श्रीराम। विश्वाची माता, जगाची माता, विश्वाची माता आहे। इथे विश्वाच्या मातेला मारत असताना कठोर कारवाई का होत नाही याच्यासाठी आपण हे सर्व चाललंय। आता सरकार तयार आहे, सरकार आपलंच आहे, त्याच्यामुळे सरकार तयार आहे, पण समाजाचा पण प्रयत्न लागला पाहिजे। त्यांनी सांगितलं की मोहन भागवतजींनी पाठीमागच सांगितलं की सरकार तयार आहे गोहत्याबंदी करण्यासाठी किंवा कठोर कारवाईसाठी, पण समाजाचा ज्यावेळेस रेटा बसेल, ज्यावेळेस समाजातून जास्त प्रोत्साहन मिळेल तेव्हाच संसदेमध्ये हे गोहत्याबंदीचं पाहिजे। अनेक राष्ट्र असे आहेत की तिथं राजरोजपणे गोहत्या केली जाते, रोडवरती गोहत्या केली जाते। 2-4 राष्ट्र जर सोडले तर सर्व बाकीच्या ठिकाणी गोहत्या होते। म्हणून गोमातेला राष्ट्रमाता बनावी, त्याच्यानंतर गोहत्या करणाऱ्यावरती कठोर कारवाई होईल। किती का गाड्या वाहतात, पुन्हा त्याच गाड्या पकडल्या जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते। नंतर पुन्हा तीच गाडी पुन्हा गाडी वाहण्यासाठी वापरली जाते, तेच कसं आहे पुन्हा तेच पकडले जातात। म्हणून जास्तीत जास्त संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपण त्यांना तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो की यांच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये आजच्या तारखेला, आज एकादशी, आजच्या तारखेला 27 तारखेला सर्व भारतामध्ये सर्व तहसीलमध्ये आपण हे निवेदन देणार आहोत। म्हणून या ठिकाणी संदीप देहाडराय, C24 शेवगाव।